मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश अण्णा काकडे आहेत। अण्णा, काल तुमची महाविकास आघाडीसोबत चर्चा झाली। काल तुम्ही अजित पवारांच्या भेटीसाठी सुद्धा गेलेलो होतात। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो आता महाविकास आघाडीसोबत लढेल की राष्ट्रवादीसोबत चाचपणी तुमची सुरू आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे। शिवसेना, उभाटा, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या तिघांची आणि आमची बाकी मग त्याच्यामध्ये वंचित असेल, आप असेल किंवा इतर जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याबरोबर आमची आघाडी झालेली आहे। म्हणजे आघाडीमध्येच तुम्ही आता पुणे महानगरपालिकेची निवडणूक नक्की। अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा झालेली होती, मात्र ती चर्चा सकारात्मक झाली नाही अशी माहिती मिळाली। आमची काही झाली नाही। आम्ही त्यांना फक्त सांगायला गेलो होतो की काय आम्ही आमच्या चिन्हावरती लढू, तुम्ही तुमच्या चिन्हावरती लढा। त्याला त्यांची काही तयारी आम्हाला मिळाली नाही आणि एकंदरीत सुप्रियाताई म्हणाल्या की आपण महाविकास आघाडीबरोबर 3.5 वर्ष काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर युती करण्यापेक्षा आपण आहे ते आपल्या जुने मित्र पक्ष शिवसेना, उभाटा आणि काँग्रेसबरोबर आपण आघाडी करावी असं त्यांनी सांगितलं। आम्ही त्यांना फक्त सांगितलं की तुमचं आणि आमचं जमणार नाही आणि आम्ही परत निघून आलो। याच्यापेक्षा तिथे कोणतीही चर्चा झाली नाही। ठीक आहे, आम्ही आतमध्ये बराच वेळ होतो, पण राज्यातल्या इतर गोष्टींवरती दादांबरोबर गप्पाटप्पा झाल्या। पिंपरीमध्ये पण अशीच परिस्थिती पाहायला मिळेल, शरद पवार पक्ष महाविकास आघाडीसोबत लढेल? तिथली कल्पना मला नाही। डॉक्टर अमोल कोल्हे आणि रोहित पवार ते पाहतात, त्यामुळे तिथली कल्पना मला फारशी नाही, कारण आम्ही इकडच्याच पुण्याच्या याच्यामध्ये गडबडीत आहोत। महाविकास आघाडीचं जागा वाटप कधीपर्यंत होणं अपेक्षित आहे? कमी दिवसांचा कालावधी? काल आम्ही तिन्ही पक्ष 2 वाजेपर्यंत रात्री बसलो। 2 पक्षाची सुद्धा जागांची वाटाघाटी होते, त्याही वेळेला अनेक पर्याय येतात, वादावादी होते किंवा एकमत होत नाही आणि इथे आता 3-4 पक्ष आम्ही एकत्र आहोत। त्यामुळे पण कुणाची ताटर भूमिका नाही, प्रत्येक पक्ष 1-1, 2-2 पाऊल पुढे मागे होतोय। म्हणजे 2 राष्ट्रवादी एकत्र लढणार हे आता स्पष्ट झालंय। आपण पाहतोय की दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत पुण्यामध्ये एकत्र लढणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका आपण पाहतो की या ठिकाणी अंकुश अण्णा काकडेंनी स्पष्ट केल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।